आवाज नाही ना हेलो शिवाजी महाराज की जय भवानी। धन्यवाद तलवडकर साहेब। त्यानंतर श्री सत्य साहेबांना मी विनंती करतो की माळी गुरुजी साहेबांना विनंती करतो की त्यांनी माळी गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। त्यानंतर श्री वाघे साहेब यांनी पुष्पहार अर्पण करतील श्री धोंडगे साहेब। त्यानंतर अर्पण करतील श्री अशोक पालकर साहेब। कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट साठी ज्याने अहोरात्र मेहनत करून आम्हाला सहकार्य केले, परंतु आज ते खरंच आज या आपल्या कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून उपस्थिती दाखवली असती, परंतु त्यांना परमेश्वराने लवकरच त्यांच्या जवळ बोलवले असे आमचे आदरणीय कैलासवासी सन्माननीय श्री तुकाराम मानकर साहेब यांचा पुष्प प्रतिमेस पुष्पहार अर्पण करते श्री निलेश सत्वे साहेब। कृपया जोरदार टाळ्या होऊ द्या। धन्यवाद। त्यानंतर दीप प्रज्वलन सौ प्रतिभाताई मोरे, मी यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करायचं आहे। आज राकेश मानकर काय करण्याचं आवश्यक आहे म्हणून विनंती करतो की त्यांच्या पत्नी मिसेस राकेश मानकर यांनी धन्यवाद सर्व मान्यवरांचा। नेहमी रिकामी ठेवतो आणि ती म्हणजे आमचे आदरणीय कैलासवासी तुकाराम मानकर साहेब यांच्या कुटुंबाची आज काही कारणास्तव आमचे गुरुबंधू श्री राकेश मानकर साहेब हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाही। त्यानंतर कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री निलेश सत्वे यांचा सत्कार श्री शिरीष भोसले आणि अश्विनी भोसले हे करतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय। महिला संघटनेचे अध्यक्ष सौ प्रतिभाताई मोरे यांचा सत्कार महेश मादे
आणि सौ मिसेस महादेव करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या होत्या. त्यानंतर कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका माणगावचे विद्यमान खजिनदार सन्माननीय श्री सचिन मोरे साहेब यांचा सत्कार श्री परशुराम शिंदे तसेच सन्माननीय श्री संतोषजी आवाज साहेब यांचा श्री जितू मोरे आणि सौ मोरे मी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री जितू मोरे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपलं समाजकार्य असंच उत्तर राहो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो. त्यानंतर आपले गुरुबंधू श्री राकेश मानकर यांचे मिसेस यांचा सत्कार संतोष मोरे तसेच सौ मोरे मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. वसुदास सत्वे मोरे हे खजिनदार वसुदास सत्वे यांचा सत्कार करते. त्यानंतर महिला संघटनेच्या सचिव सौ दर्शना पेंढारी यांचा सत्कार सुभाष तेलगुरे तसेच सौ तटगुरे. सांगायला खूप अत्यंत आनंद होत आहे, कारण का आज आपल्या कुणबी समाजाचा नाव रायगड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात रोशन केलेल्या आपल्या माणगाव तालुक्यातील नागाव गावातील आदिती सुनंदा रामचंद्र कासरेकर हिने आदिती कासरेकर हे नागाव गावचे असून सांगायला आज आम्हाला खूप गर्वाने म्हणजे आमची छाती फुगून असं अंगावर सांगताना सुद्धा काटा येतोय. आज पूर्ण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची जी सर्वात महत्वाची कठीण परीक्षा असते अशी जिल्हाधिकारी
की त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व असतं, मग तो रायगड जिल्हा असो किंवा दुसरा कोणताही जिल्हा असो, आज ते पूर्ण जिल्ह्याची डेप्युटी कलेक्टर म्हणून उत्तीर्ण पास झालेली आहे. तिचं सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आज कठीण परिस्थितीत त्या विद्यार्थिनीने परीक्षा दिलेली. मी जर सांगायला गेलो तर तुम्ही मला, कारण का हे जी गोष्ट साहेब झालेली आहे ती आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेली आहे आणि आम्ही या डोळ्यांनी कारणे सुद्धा ऐकलेले आहे. परंतु मी नंतर त्यांना विनंती करेल, आज काही कारणास्तव आल्याच नाहीत, कारण का आता त्यांची खूप धावपळ आहे. आज त्यांना ट्रेनिंगला वगैरे जायचं आहे, तिकडे त्यांची धावपळ आहे. परंतु आज त्यांच्या खास आई या कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना मुद्दामून बोलवले आहेत. तरी मी त्यांना कृपया विनंती करतो, सौ सुनंदाताई यांनी कृपया व्यासपीठावर यावं. सुनंदा एकदा सर्वांनी उभं राहून जोरदार टाळ्या, सर्वांनी उभं राहून कृपया जोरदार टाळ्या वाजवा. कारण का मी मुद्दाम नाव घेतलं नाही, कारण का हे मातृत्व काय आहे काय नाही हे आज ते आपल्याला त्यांच्या वाणीतून सांगतीलच. परंतु धन्य ती माता आणि धन्य ते पिता, मी त्यांचं पुन्हा एकदा कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट तसेच कुणबी समाजवादी संघ शाखा तालुका मानगाव यांच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे मुठवले गावचे मयूर वालगोडे यांची पोलीस भरतीमध्ये निवड झाली आहे, तरी त्यांचा सुद्धा सत्कार महिला संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे. मी त्यांना विनंती करतो, ते आलेत काय मयूर वालगोडे गावची प्राची मंगेश भोयर हिची सुद्धा पोलीस व्यासपीठावर बोलवलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण का महिलांचं नेतृत्व हा कार्यक्रम खास आज महिलांसाठी आहे, हा महिलांचा आहे. त्याचप्रमाणे बोल या कृपया जोरदार टाळ्या होऊ द्या. आज आपला कुणबी समाजाचं नाव या तिन्ही चेहऱ्याने रोशन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्या मातृत्वांचा संघटनेच्या वतीने मी पुन्हा एकदा इकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षा 5 महिलांना आमंत्रित करतो की त्यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ निधी शिंदे मॅडम यांचा सत्कार करावा. रेखा नाडकर टाळ्या होत्या जोरदार. कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती आहेत, ते सत्कार मूर्ती प्राची मंगेश भोयर यांचा सत्कार तो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. या बहिणी या. आज आपलं पुन्हा नाव रोशन केलेलं आहे या विद्यार्थिनीने. त्यानंतर जे टाळ्या होत्या टाळ्या. त्यानंतर मानगुडे मुठवली तर्फे निजामपूर यांची काहीच होऊ शकत नाही. धन्यवाद वालगुडे परिवार.
असंच मार्गदर्शन आम्हा सर्व बांधवांना मिळावं हीच अपेक्षा. आता विनंती करतो की मी नागागाव म्हणजे अशी पहिली महिला आहे की म्हणजे पोलीस भरतीमध्ये उतरली आणि मी वयाच्या 19व्या वर्षी भरती झाले. आता मला 3 वर्ष कंप्लीट होतील आणि मला इथे बोलावलं त्याबद्दल खरंच मी धन्यवाद व्यक्त करते. आणि असं तुमच्या मुलांना पण तुम्ही असं प्रोत्साहन करा की म्हणजे काहीतरी खूप भरती आहेत, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरत्या आहेत, पण आपण म्हणजे मुलांना प्रोत्साहन नाही करत. तू हेच कर जे तुमच्या मुलांना योग्य वाटतंय ना ते तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा आणि नक्कीच म्हणजे आपली इच्छा असेल ना तर नक्कीच सक्सेसफुल होईल. म्हणजे मी 6 महिने प्रॅक्टिस केली आणि म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी भरती झाली. हे काही मोठी गोष्ट नाही आहे. काय मुलं 4-5 वर्ष भरती करून पण सक्सेस मिळत नाही. आणि माझा भाऊ तो आता म्हणजे त्यांनी छोटासा बिझनेस ओपन केलाय, त्याला आम्ही प्रोत्साहन केलंय. तो आता नक्कीच आम्ही दोघं भाऊ बहीण नक्कीच आमच्या गावाचं नाव रोशन करू. आणि आमच्या म्हणजे गावची कुलस्वामिनी बालदाई हिचा आमचा आशीर्वाद आहे आणि गाववाल्यांचा पण चांगला सपोर्ट आहे. त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पण तुमच्या मुलांना प्रोत्साहन करा आणि त्यांना काय योग्य वाटत ते करा. ते म्हणजे तुमच्या मनमर्जी कारभार नका, त्यांना जे वाटेल ते त्यांनी म्हणजे करायला सांगा. मला ड्युटीला जायचं, माझी 7ची ड्युटी आहे CSTला, म्हणून मी बोलली की मला थोडं 2 शब्द बोलायचं. धन्यवाद. आला त्याबद्दल मी त्यांचं आगे आप करीब ये जवळ कलेक्टरची आईच्या जोडीला बरे उभे आहेत. उद्या तुला पण कलेक्टरची जागा निवडायची आहे आणि त्याच्यासाठी तुला सुद्धा खूप खूप धन्यवाद. मी लिगेश सर्वकर सोन्याची वाणी आपल्या त्रिमूर्ती नाले गुरुजी शामराव पेदे बाकी गुरु बागेश यांना अभिवादन करतो. तसेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा आणि आपल्या माणगाव तालुक्याचे आणबाण शान असे आपले मार्गदर्शक आदरणीय कैलासवासी मास्टर बुवा याला नतमस्तक होतो. मी कुणबी शाखा प्रगती संघ तालुका माणगाव या अध्यक्ष या नात्याने मी थोडंसं तुम्हाला 2 शब्द शाखेच्या संदर्भात सांगेल. प्रथमतः कुणबी महिला संघटना यांच्या वतीने या सर्वांचे मी आभार मानतो. वेळात वेळ काढून आज या धावपळीच्या जीवनामध्ये आज आपण जोडून आलात त्यामुळे मी सर्वांचा प्रथम आभार मानतो. तसेच माझे कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, माझे सहकारी बांधव, तसेच माझे मुख्य विश्वस्त निलेश सप्रे साहेब या सर्वांचे मी प्रथम आभार मानतो. उन्नती संघ शाखा तालुका माणगाव याच्या मार्फत आपण आत्ताच आपली पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहेत. आपले नितीन शिंदे साहेब माझे सचिव आहेत तिकडे, तसेच खजिनदार प्रकाश सचिन मोरे साहेब, भविष्य विभागाचे अध्यक्ष सन्माननीय राजू धोंडके साहेब इथे आहेत. तसेच स्टेजवरचे सर्व जे मान्यवर महिला भगिनी आहेत त्यांचा मी पुन्हा एकदा सत्कार करतो. सर्वांना एकदा नमस्कार करतो. शाखा तालुका माणगाव याच्या माध्यमातून आपण खूप काही आता एक 15 दिवसापूर्वी स्वच्छता मोहीम राबवली. त्याच्या आधी आपण ब्लँकेट वाटपचा एक कार्यक्रम घेतला कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सभेच्या विद्यमानाने.
तसेच आपला उन्नती संघ मुलुंड वसतिगृह मुलुंडला एक आपण आता एक नवीन इमारत मुलुंडची एक इमारत तिथे आता आपण बांधलेली आहे आपल्या समाजाच्या माध्यमातून. तिथेही असंच आपल्या तालुक्यातील विद्यार्थी 7 जिल्ह्यात 7 वसतिगृह आहे. तिथे आपल्या समाजाचे ज्यांना म्हणजे मुंबईला शिकण्याची इच्छा आहे असे ज्यांना इकडे राहायची वगैरे सोय नाही आहे ते आपल्या मुलुंड वसतिगृहामध्ये तिथे केली जाते सोय. सध्या खाण्याची नाही पण राहण्याची सोय तिथे आहे. कमीत कमी अशा खर्चामध्ये तिथे आपण त्यांना उपलब्ध करून देतो. परत आपल्या शाखेच्या माध्यमातून शिष्यवृत्तीची ही आहे जो काय आपल्या समाजासाठी शामराव पेजेंच्या निधीमधून आपल्याला 55 लाख रुपये येतात. त्यांचे पण आपण शिष्यवाटप करतो आणि एवढी संधी दिली मला त्याबद्दल मी पूर्वी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट तसेच माझे सहकारी सर्व यांचे मी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मुंबई. मी यांना विनंती करतो की कृपया आपण थोडक्यात महिलांचा कार्यक्रम आहे. कारण प्रत्येक वेळी चॅरिटेबल महिला संघटना आज यांनी मला आमंत्रण दिले त्या प्रतिभाताई मोरे यांचे खूप आभार मानतो. कारण त्यांनी मला प्रत्येक वेळेला संधी दिली पण मी स्टेजवर कधी बोललोच नाही. आज संधी दिली पण मी जास्त काही बोलणार नाही. कारण मी एवढं सांगेन की एक आमच्या 22 एक सभागृह वसतिगृह गोरेगावमध्ये होत आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी आपण पण सुद्धा प्रयत्न करावा आणि तिथे आपण पण सुद्धा राग घ्यावा. बस धन्यवाद. नक्कीच साहेब. त्यानंतर सौ वालगुडे ताई यांना विनंती करतो. वालगुडे साहेब बोलले की आमच्या मिसेस आज बोलणार आहे. नमस्कार. पहिल्यांदा तर येथील जमलेल्या सर्व महिला मंडळाचे बंधू आणि भगिनींचे मी आभार व्यक्त करते. त्यात प्रतिभाताई मोरे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. राहिली गोष्ट माझी मुलगी आज ज्या खडतर प्रवासातून ती तर ते प्रत्येक महिलेला किंवा प्रत्येक आईला ते करावंच लागतं. हे आपलं कर्तव्य आहे. पण त्यातूनच त्या मुलाचीही जिद्द असावी लागते. आई वडिलांची स्वप्न असतातच पण मुलंही तसेच निघायला हवे. पण प्रत्येक वेळेला आपण आपलं काम हे नसतं. त्यांच्यासाठी वेळही काढावा लागतो. मुलांना शिकवलं, फी भरल्या, त्यांच्या करमणुकीची वस्तू त्यांच्या जवळ दिली तर त्यातून मुलं पुढे जात नाही. त्यांना कधीतरी आपल्या परिस्थितीची जाणीवही करून द्या. दुसरं काही नाही. मी जास्त काही वेळ घेणार नाही. बस एवढंच म्हणेन की त्यांना प्रथम तर त्यातूनच ही गोष्ट लक्षात ठेवा की मनाने पहिला आपण सगळ्यांना सेवा व्हावी. सगळ्यांच्या उठून बसून 4 महिला मंडळांच्या तुम्ही जा या. त्यातून तुम्हाला वेगवेगळे नेतृत्व तुम्हाला मिळतील. माणुसकी काय असते ते मिळेल. मनातून म्हणजे मनाने पूर्ण तुम्ही सेवाभावी करा. ह्या ज्या कुंडी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई ही जी ट्रस्ट आहे ह्याच्यात बरेच बंधू भगिनी आपले सेवाभावी खूप आहे. त्यातून आपल्याला त्यातूनच शिकायला मिळतंय. वेळात वेळ काढून खूप सेवेचे दिवस असतात त्यांचे. सायन हॉस्पिटल PM मध्ये वगैरे त्यांचे बरेच कार्यक्रम ते योजना करतात. त्यातूनही आपल्याला शिकण्याची वेळ मिळते. मी जास्त काय बोलणार नाही. मला या 30 वर्षानंतर या मंचावर उभी राहिलेली आहे. पण मला 2 शब्द बोलण्यासाठी दिलेत त्यातूनच मी खूप आभारी आहे. आणि प्रथमतः माझ्या परिस्थितीला माझ्या मानाचा मुद्रा आहे की त्यातून मी उभी राहिले. बस जास्त काही बोलणार नाही. नमस्कार. सांगतो की या ताई MGM हॉस्पिटलमध्ये कुठलाही पेशंट आला आपल्याला आशाताईंबरोबर हे पण मदत करतात. पण यांची मुलीचं खरोखर होतं ना तुमचं की त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांनी असं आहे ना हॉस्पिटलमध्ये काम करत असताना कुठल्याही म्हणजे जाताना भिकारीला सुद्धा एक मार लागलेला असेल. त्याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की कलंबोली ब्रिज खाली एक म्हातारा होता. त्याला त्याची जखम एवढी झाली होती की ती अक्षरशः सडली होती. तर ह्या ताईने रोज जाऊन तिथं मलमपट्टी करून त्या म्हाताऱ्याचा आशीर्वाद मिळाला. आणि ते तशीच सेवा ती प्रत्येक वेळेला करते की कोणी घरी कुठेही भेटला ना तरी काही ना काहीतरी मदत करते.
तर या आईला खरोखर कुणबी सेवा चॅरिटेबल मधून त्यांना सलूट आहे, मानाचा मुजरा आहे. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर श्री निलेश सत्रे साहेब, अध्यक्ष कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन व्यक्त करावं. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणांची मी नतमस्तक होतो. घटनाप्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. कुणबी समाजाच्या हितासाठी ज्यांनी अहोरात्र वेळ दिला असेल तर सर्व माझ्या तमाम बांधवांचं मी आभार मानतो. गुरु कैलासवासी लोकशाहीर तुकारामजी मानकर साहेब यांना मी आज इथं स्मरण करतो, आठवण करतो. या प्रवासामधील माझे खंदे समर्थक माझे आधारस्तंभ प्रकाशजी मोरे साहेब, उमेश तलवडकर साहेब यांचाही आभार मानतो. कार्यक्रमास उपस्थित मडेगाव विभागाचे राजू धोडगे साहेब, समाजोन्नती संघ शाखा तालुका मानगावचे पदाधिकारी, कार्यक्रमाच्या सन्मान्य अध्यक्षा, ट्रस्टच्या महिला अध्यक्षा, उपस्थित सर्व महिला मंडळ व समाज बांधव बंधू भगिनींनो, समाजामध्ये कोणती गोष्ट साध्य करायची असेल तर ती एका दिवसात साध्य करता येत नाही. त्यासाठी मुख्य म्हणजे आपल्याला संघटितपणा असावा लागतो. 5 वर्षांमध्ये कार्य करत असलेली ट्रस्ट बऱ्यापैकी चांगल्या प्लॅटफॉर्मवर उभी राहिलेली आहे. परंतु ते कुणासाठी राहिले तर आपापल्यातील एकमेकांच्या अडचणीसाठी उभी राहिलेले आहे. आणि त्यासाठी संघटितपणा, एकमेकांसाठी एकजूटपणा असणं अतिशय गरजेचं आहे. महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांसाठी व्यवसाय उपलब्ध करून देणे, त्या व्यवसायासाठी लागणारं भांडवल उपलब्ध करून देणे. तुमचे वैयक्तिक वादविवाद असतील त्यामध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय. त्याचप्रमाणे इतर मुलामुलींची लग्न जमवण्यासाठी आम्ही सहकार्य करतोय. ट्रस्टच्या माध्यमातून शालेय उपक्रम राबवले जाते, सोलर पॅनल लहान मुलांसाठी दिले जाते, नोटबुक वितरण केलं जात आहे. मुंबईमध्ये कुठल्याही रुग्णालयामध्ये तुम्हाला वैद्यकीय सेवा पुरवली जाते. 300 लोकांची लाईव्ह ब्लड बँक आहे. असे वेगवेगळे असंख्य उपक्रम सर्वसामान्य माणूस जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपण करत आहोत. आता काही दिवसांपासून आपण महिलांचे बचत गट सुद्धा चालू करतोय आणि काही बचत गट सुरू सुद्धा केलेले आहेत, जेणेकरून ज्या महिला घरकाम वगैरे करतात त्यांना जोडधंदा म्हणून काहीतरी असावं, म्हणून आपण महिलांसाठी रोजगार कुठून येईल, कसं येईल आणि आपल्या महिला कशा सक्षम राहतील यासाठी प्रयत्न करतोय. पण त्यासाठी तुम्ही आमचा एकमेकांशी संघटित असणं गरजेचं आहे. महिलांच्या 2 महिन्यातून का होईना स्वतंत्र मीटिंग लागणं सुद्धा गरजेचं आहे. प्रत्येकाचं स्वतंत्र म्हणजे घर परिवार हा सगळं आहेच, परंतु काही पेरलं त्याशिवाय उगवत नाही. आपण पाहतो की 2 किलो कडधान्य पेरतो त्या 2 गोणी कडधान्य निर्माण होतं. आणि तशाच प्रकारे आपण संघटित राहायला पाहिजे, कंटाळा करून चालणार नाही. तरी मी महिलांना विनंती करेन की आपण प्रतिभाताई मोरे यांच्या माध्यमातून बघा, एखाद्या सभेमध्ये 2 शब्द वाईट किंवा 2 शब्द चांगले येऊ शकतात. आज माझ्याबरोबर जवळपास 300 युवक जे आज काही प्रमाणात उपलब्ध नाही आहेत, परंतु 300 युवक असे आहेत की जे अतिशय संघटित आहेत. रात्री काही दिवसांपूर्वी आपण जो ब्लँकेट उपक्रम राबवला तो रात्री 1 ते पहाटे 5 या दरम्यान राबवला आणि मुंबईमधील जवळपास 2000 लोकांना जे रस्त्यावर झोपले होते, जे रुग्ण गावावरून आपल्या नातेवाईकांच्या उपचारासाठी मुंबईमध्ये आले होते, त्यांच्या नातेवाईकांच्या अंगावर आपण पांघरून म्हणून घातलेलं आहे. त्या उपक्रमासाठी जवळपास 150 लोक रात्री 1 ते पहाटे 4 पर्यंत प्रवास करत होते. कोणाला आपला परिवार सोडून रात्रीचा फिरायची कोणाची इच्छा नसते, परंतु मनामध्ये जर भावना निर्माण केली तर सगळ्या गोष्टी साध्य करता येतात. एका माणगावकराला सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी ज्या ज्या अडचणी असतील त्या सर्व अडचणी ट्रस्ट 100% सोडवते, कुणा दुसऱ्याकडे बोट दाखवत नाही. आणि म्हणून महिला सुद्धा संघटना थोडी मागे पडते. महिलांनी सुद्धा संघटित राहून आपली एक प्रखर संघटना उभी करायची आहे, एकमेकांच्या संगतीत राहायचं आहे. सभेमध्ये बसल्यानंतर 2 शब्द मागे पुढे येत राहतील. कार्यक्रमाचं नियोजन थोडं मागे पुढे होतं, परंतु ती येत नाही म्हणून मी नाही, मी येते म्हणते की असं नाही. तर येताना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्या सगळ्यांना अशा कार्यक्रमाला घेऊन यायला पाहिजे. ही मॅजॉरिटी आहे, ही उपस्थिती आहे, त्याच्यावर आपण एक चांगली मजबूत अशी महिला संघटना उभी करू शकतो. एवढंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगेन. आलेल्या सर्व माझ्या महिला भगिनी बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि उपस्थितीबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. त्यानंतर कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट महिला अध्यक्ष सौ प्रतिभाताई मोरे, मी यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय कुणबी.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे घडून एक स्त्री काय करू शकते हे दाखवून देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आपला कुणबी समाज ताठ मानाने जगावा व त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या माझ्या तमाम कुणबी समाज सुधारकांना मी विनम्र अभिवादन करते. आजच्या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ नियती नितीन शिंदे तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना मी नमस्कार करते आणि समोर उपस्थित बसलेल्या माझ्या सर्व महिला बहिणी बंधूंना माझा नमस्कार. आज इथे बोलण्यासारखं भरपूर आहे की आपली कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ही अनेक वेगवेगळे उपक्रम साजरे करत असते. त्या उपक्रमामध्ये सर्व महिलांनी तर सहभागी झाले पाहिजे. तसेच आपल्या केम हॉस्पिटलमध्ये जो आपला उपक्रम चालू केलेला होता आपला, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा महिला भरपूर प्रमाणामध्ये त्या उपक्रमासाठी जायच्या. मग आता पण आपण सुरू करणार आहोत त्या कार्यक्रमासाठी पण सर्व महिलांनी ते उपस्थित दाखवायचे असे. तसेच आपल्या ज्या आता रायगड स्वच्छता मोहीम झाली त्या मोहिमेसाठी खूप कमी महिला आल्या होत्या. मग आपण ग्रुपवर जेव्हा चर्चा करतो त्या ग्रुपवर तुम्ही मेसेज केला पाहिजे किंवा त्याच्यावर रिप्लाय दिला पाहिजे की बाबा आपण हा कार्यक्रम ठेवला तर मला जमणार नाही किंवा तारीख पुढे करा. तर तुम्ही ग्रुपवर चर्चा करणार तरच आपल्याला माहिती पडणार ना की तुम्हाला जमताय की नाही जमताय. तसेच आपली ट्रस्ट आताच म्हणजे जसं सत्रे साहेबांनी आता सांगितलं आहे की आपण वेगवेगळे उपक्रम करतो, जसं की रात्रीचे हॉस्पिटलमध्ये केम जे किंवा अनेक कुठलेही हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलमध्ये ब्लँकेट वाटप करतो. त्यामध्ये आपण जाऊ शकत नाही पण आपल्या घरातले जे जातात आपले जे बंधू आहेत ते सगळे जातात उपक्रमासाठी. त्या उपक्रमासाठी आपण पण त्यांना बोलू शकतो की बाबा आम्हाला पण यायचं आहे म्हणून. कोणी महिला बोलत नाही म्हणून आपल्याला घेऊन जात नाही. तुम्ही बोलता का कोणाला की बाबा आम्हाला पण यायचं आहे म्हणून? कोणच नाही बोलत. कोणाला तर वाटतच नाही की आपल्या हातून पण सेवा व्हावी म्हणून. कोणाला वाटतंय की आपल्या हातून सेवा व्हावी? नाही असं वाटत कोणालाच आपल्या हातून सेवा व्हावी. म्हणून सांगते प्रत्येकाने ज्याचं त्याचं स्वतःचं मत मांडायला शिका, बोलायला शिका. प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मीटिंग मध्ये सांगते की तुम्ही बोलायला शिका. आपण जर कुठला उपक्रम करायचं झालं तर त्याच्यामध्ये सर्व महिलांनी त्याच्यामध्ये सहभागी केला पाहिजे. आपण त्याच्याप्रमाणे आपण जर आता कुठला म्हणजे जसं की आता स्वच्छता मोहीम झाली त्या मोहिमेसाठी किती महिलांनी होकार दिला होता? किती महिला आल्या होत्या सांगा बघू दे मला किती महिला आल्या होत्या त्या उपक्रमासाठी? सर्वांनी बोलायला शिका आणि कोणाची काय अडचण असेल तर नक्की सांगा. आपण त्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना काय त्यांची मदत असेल तर त्यांना आपण करण्याचा प्रयत्न करू. बस जास्त काही बोलणार नाही, आपल्याला भरपूर एन्जॉय करायचं आहे. माझे एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी, जय जिजाऊ. हॅलो. इथे सर्व महिला मंडळ आणि इथे बंधू बसलेले आहेत त्यांना मी धन्यवाद करते. हळदी कुंकूसाठी सगळे जमा झाले आहात. तसंच माझे सासरे तुकाराम बांधकर यांचे खूप तुम्ही म्हणजे त्यांचं नाव घेता. त्यांनी तसं त्यांचं नाव पूर्ण अजरामर करूनच केलेले आहे. पण सत्य साहेब आमच्या आता गावी कार्यक्रम झालेला आहे, पुतळा बसवलेला, ते सहभागी झालेले आहेत. ते तिथे येऊन गेलेले ते आम्हाला खूप बरं वाटलं की ते येऊन गेले म्हणून. खरंच त्यांचे खूप आभारी आहोत की आमच्यासाठी त्याने वेळ काढला आणि गावी येऊन गेले. तसंच आज ते असते तर खरंच आज की ते माझ्या सासऱ्यांनीच भाषण केलं असतं, मला गरजच नसती पडली असती भाषण करायची. कारण की त्यांना खूप सर्वांना मदत पण त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी स्वतःचं नाव पण खूप केलेलं आहे. सर्व त्यांचं नाव घेतात त्याच्यामुळे मी सर्वांचे आभारी आहे की माझ्या सासऱ्यांचं नाव अजून कोणी विसरलेलं नाहीये. ते भले ह्या जगात नाहीये तरी त्यांचं नाव सर्वच घेतात. बाकी काही नाहीये. मला जेवढं करता येईल तेवढं मी शक्यतो येत जाईन मी कोणत्याही कार्यक्रमाला. बाकी काही नाही. बाकी ते सर्व महिला मंडळांचे मी आभारी आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय कुणबी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच माँसाहेब जिजाऊ यांना नमस्कार करते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ नियतीताई शिंदे यांचे मी आभार मानते आणि इथे जमलेल्या सर्व महिलांचे हार्दिक स्वागत.
आणि हळदी कुंकवासाठी सर्वांनी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्वांचे आभार मानते. माझे 2 शब्द करून मी पूर्ण करते. धन्यवाद. मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आजचा कार्यक्रम संपवण्यात होते. या तुम्ही. माझं नाव मुक्ता दरे कारभार. माझं नाव सुप्रिया सादेव नाडकर. राहते नेरूळ फिरवणीमध्ये, गाव नेवी. पुढे राहते नेवी, राहते साई, राहतात टीव्ही. माझं नाव सुद्धा राहते साईमध्ये, गावामध्ये एक खाली माझं नाव श्वेता संदेश ठोकर. राहते चेंबूर नाका, गाव माझं नेवी. माझं नाव संगीता मारुती बाबरे. राहते वासू नाका, माडा कॉलनी. माझं नाव नंदिनी नरेश ठोकर. राहते चेंबूर वाशी, गाव नेवी. मारुती बाबरे. राहते साई, गाव नेवी. धर्मेंद्र बडेकर, राहते. माझं नाव योजना अमर पारेकर. राहते वाशी नाका, माडा कॉलनी, गाव नेवी. अजून एकीने कुणीतरी या इथं स्टेजवर कोणतरी एक उठून इथं पहिला फुलं द्यायला पाहिजे. महिलांना घेऊन त्यांनी आता मला असं वाटलं की काहीतरी म्हणजे आपल्या गावच्या सगळ्या महिला मुंबईमध्ये आहेत, पण कोणाचा परिचय नाही, काही नाही, असं सगळीकडे मिक्सकडे. तर काहीतरी आपण एक ग्रुप केला तर सगळ्या महिला एकत्र येतील आणि काहीतरी आपल्या म्हणजे भावना एकमेकीला सांगू शकतो. त्यासाठी मी माझा एक ग्रुप आता तयार केले आहे. जवळजवळ 75 महिला आता माझ्या ग्रुपमध्ये आहेत आणि आत्ताच केलेलं आहे मी. म्हणजे आणि पाच इथे आम्हाला मी बोलावलं त्याच्याबद्दल मी आभार मानते. तुम्ही नवऱ्याचा नाव माझ्या शिवजींना आवडतो बेलपत्र आणि केवड्याचं फूल. माझ्या शिवजींना आवडतो बेलपत्र आणि केवड्याचं फूल. पहिले होते भोसल्यांची लेक, आता बोलते पेंढाऱ्यांची सून. प्लीज नका लावू. सर्व सुवासिनीच्या मेळा पिढीवर बेलवते वाकून, नागाच्या पिढीवर बेलवते वाकून, अशोक रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. आमटीला नागाची खून, सोन्याच्या आमटीला नागाची खून, नितीची त्याचे नाव घेते शिवल्यांची सून. थोडी साखरेची वाटी, समीर रावांचे नाव घेते 7 जन्मासाठी. त्यांनी यांच्या सुप्रिया मंगेश पवार आले का? नावावरी घेते मी, मला गोंधळ नको करू मग त्याच्यामध्ये. आता मी तुझ्या कमाल केला, मला वाटतं तू बसली असं नको गोंधळ नको. मी नाव घ्या
त्या साडीला नाजूक मोराची जोडी आदिती मला आहे अजून कशाला घाबरताय मोबाईल कोणच लावायचा आहे तिथं गरब्याचं गाणं शोधून ठेवा तिथं मोबाईल घेऊन ठेवा लवकर गरब्याचं गाणं तिथं लावून जाऊन रेडी ठेवा असं गरबा त्याचा मी पत्रावलीवर भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखा रूप रूपासारखा जोडा प्रकाश रावांचं नाव घेते सर्वांनी हात जोडा आता ज्यांना ज्यांचं
पाण्याचं कॅरेट पाणी बघा जरा पाणी नाही वाटतं संपलं वाटतं बाहेर बाहेर आतमध्ये बघू शाबास 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 लवकर कामं करा फोटो काढता येतात शूटिंग